महावेदचा प्रकल्प आहे जो विंड्स प्रकल्पाच्या अंतर्गत येतो, त्यालाही पुढच्या काळात जे काही आहे ती मुदतवाढ देण्यात आलेली आहे। मंडळ स्तरावरचा जो काही हवामानाचा अंदाज आहे तो शेतकऱ्यांना अचूक पद्धतीने मिळावा, म्हणजे कुठे पाऊस झालाय, कुठे पाऊस नाही झालेला, आणि बहुतांश वेळेस असं असतं की मंडळामध्ये एका बाजूला पाऊस पडतो, दुसऱ्या बाजूला कोरडं असतं। तर अशा वेळेस एक संभ्रमाची स्थिती निर्माण होऊन व्यवस्थेतला जो यंत्रणेतला घोळ आहे तो गोंधळ निर्माण होतो, आणि त्यामुळं बहुतांश वेळेस असं होतं की पीक विम्यासारखी योजना असेल तर त्याचा फायदा हा शेतकऱ्यांना मिळत नाही, कारण की एकाच बाजूचा कुठला तरी हवामानाचा अंदाज हा गणला जातो, आणि त्यामुळे पाऊस पडून नुकसान होऊन सुद्धा शेतकऱ्यांना अशा वेगवेगळ्या ज्या काही योजना आहेत त्याचा लाभ सुद्धा मिळत नाही, आणि मदत नुकसान भरपाईपासून सुद्धा वंचित राहावं लागतं। तर या पार्श्वभूमीवरती आता शेतकऱ्यांना अधिक अचूक पद्धतीनं जो काही हवामानाचा अंदाज आहे तो देण्यासाठी, त्यासोबतच कृषीविषयक जो काही सल्ला आहे तो देण्यासाठी आता या विंड्स प्रकल्पाच्या अंतर्गत, हा विंड्स हा प्रकल्प केंद्र सरकारचा आहे, आणि या प्रकल्पाच्या अंतर्गत राज्य सरकार आता प्रत्येक गाव पातळीवरती ऑटोमॅटिक पद्धतीचं हवामान केंद्र, वेदर स्टेशन हे बसवणार आहे, आणि त्यासाठी सुद्धा राज्य सरकारनं मान्यता आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत दिलेली आहे।